नमस्कार सगळ्याक कोंकणी किचनात तुमचे स्वागत असा। आज हांवें कोरलेला व्हॅनिला आईस्क्रीम। व्हॅनिला आईस्क्रीम घरात कश करची म्हण ह्या व्हिडिओ तुम्ही पळया। खूप मस्त लागते हे आईस्क्रीम आणि गरमी दिवसा आईस्क्रीम म्हणल्यार सगळ्याकच आवडता आणि कश करची म्हण तुम्ही ह्या व्हिडिओत पळया। कोंकणी किचनाक लाईक शेअर आणि सबस्क्राइब करूक विसर नाकात। व्हॅनिला आईस्क्रीम करूसाठी आमकां हिंगा फुल क्रीम दूध घेऊ जाय। हांवें तेश म्हण हिंगा म्हशीचे दूध घेतला। हिंग तुम्ही फुल क्रीम नाजाल्यार म्हशीचे दूध घेतला बी चलता। जर तुम्ही गाईचे दूध घेतले तर थोडे वेळ इले जास्त लागतले, पण आईस्क्रीम तेजेने बी करू शकतात। आता आम्ही हे थोडे वेळ असेच गरम करू दवरया। आता हे दूध तापले मातर आता आमके बरे आटोवन घेऊ जाय दूध। दूध मात्र आटले कमी झाले। आता आम्ही हिंगा साखर घालून घेया। हिंगा 6 स्पून इतले साखर घेतला, ते घाण घ्या पुरा। आता हे बरे परतल्यान मिक्स करून घेऊन आटोवन घ्या मात्र दूध आणि बरे जाड जाऊन येऊ। हा हिंगा 2 चमचे इतले कॉर्नफ्लॉवर घेतला। आता तितूत हे थोडेसे गरम दूध घालून घ्या। कॉर्नफ्लॉवर असेच घातल्याने ते गुटले जाता पुरा, तशमें हितून थोडे दूध घालून घेते असा हितूत। आता हेजी एक पेस्ट तयार करून घ्या, म्हटलं हे गाठ शून्य हेजे। आता एक पेस्ट तयार करून घेतले। आता हे सगळं मिक्स करून घेता। आता हे घातल्यानंतर कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर एकदम हे चालते रावचे, नाजाल्यार हे पुरा सकल लागता दुधाचे। दूध बरे आटले हे पळया कितले मस्त क्रीमी झाला। आता हे आणि मात्र बरे क्रीमी जाऊ। हा हिंगा 4 चमचेतले दुधा पावडर घेतला। आता हे बी हितून घाण घेऊ जाय, त्यासाठी हा परत थोडेसे दूध हितू घाण घेता दुधा पावडरात। आता आम्ही हेजे बी एक पेस्ट तयार करून घ्या। आता हितून मिल्क पावडरची पेस्ट घालून घेता। आता हे बरे करून मिक्स करून घ्या। मिल्क पावडर घातले तसे आईस्क्रीमा बरो क्रीमी अशी टेक्स्चर येता। आता हे बरे करून मिक्स करून घेवचे। आता हिंगा 2 चमचेतले व्हॅनिला एसेन्स घालू लागला। आम्ही व्हॅनिला आईस्क्रीम कोरलेला तशमण हा हिंगा 2 चमचेतले व्हॅनिलाचे एसेन्स घालून घेतले। हे तुमका खिंची किराणी दुकानात मिळता व्हॅनिला एसेन्स। आता हे जाड जाऊन येले हे पळया। आता हिंगा गॅस बंद कर, हे आता थोड्या वेळासाठी थंड करू दवरता। आता हे करता झाले। आता हा हे थंड करून घेतले, हे पुरा थंड झालं। आता आईस्क्रीम सेट करू हा हिंगा एक एअरटाइट कंटेनर घेतला। आता तितूत हे घाण घेता थंड करून घेतिले। आता हे सगळं कंटेनर खाण घेतले। आता आमके हे धापून घेऊन एक 2 ते 3 तास डीप फ्रीजरात दवरू जाय। 2 तास झाला आता। आता हे ओपन करून दाखवते तुमका। हे पळया अजून हे पुरा सेट झालं ना, हे असे असा। आता एक मिक्सर जार घेतला। आता आमके हे पुरा आईस्क्रीमाचे हितू घाण घेऊ जाय। हेजेन की जाता हे पुरा आईस्क्रीम नी एकदम क्रीमी टेक्स्चर जाता। एक पटी आम्ही हे आता वाटून घेऊ जाय। आता एक पटी हे वाटून घेतले। हे पळया कितले मस्त झाला क्रीमी असे। आज जे आहे वाटून घेतील असा त्यात परत ह्या
कंटेनर घाण घेवचे। हे पळया कितले मस्त दिसता, क्रीमी टेक्स्चर। आता हेजे वेल्यान एक हांव बटर पेपर घाण घेऊ लागला। हिंग तुम्ही बटर पेपर नाजाल्यार फॉइल पेपर किंवा दुधाचे जे प्लास्टिक उरतात, जे आम्ही घरात दूध हाडटात न्ही तेजे प्लास्टिक जे उरता ते घातला बी चलता, पण हे अशकन कवर करचे खूप इम्पॉर्टंट आसा, नाजाल्यार हे आईस्क्रीमा भितर बर्फाचे बारबारीक क्रिस्टल तयार जातात आणि ते खातान तोंडा येता आणि ते खाऊ बरे लागना। आता हे धापून घेवचे वयल्यान परत आणि हे फ्रिजात हांव रात्रभर दवरतले। आमकां फ्रिजात एक 9 ते 10 तास तरी दवरू जा, म्हटल्यार हे आईस्क्रीम बरे सेट जाता आणि हे डीप फ्रीजरात दवरू जा। आता तुमके फाल्यां हे ओपन करून दाखयता आईस्क्रीम कशें सेट जाल म्हणून। आता हे पहिले दिवस दवरिले, आता आम्ही हे दुसरे दिवस सकाळ झाला। आता हे ओपन करून दाखयत तुमका। हे पळया, आता हेजे वयल्यान बटर पेपर घातील खाण घेवचे। कितले मस्त सेट जाले हे आईस्क्रीम। आईस्क्रीम काडूक हांवें एक स्पून घेतला। आता आम्ही तेजे आईस्क्रीम खाण घ्या। हे थोडे अजून घट्ट आसा, हे बगी येवत ना। आता हे 5 मिनिट हांव अशेंच दवरता, मागीर हे दाखयत तुमका। आता एक 5 मिनिट मात्र अशेंच दवरया, जास्त वेळ न्ही, कित्याक म्हळ्यार हे स्पूना येवत ना हे समा। आता एक 5 मिनिट जाल पर मात्र स्मॉ जातले आणि आमका फाडू बी खूप इजी जातले। आता एक 5 मिनिट जाले, हा हिंगा आईस्क्रीम काडूक एक बाउल घेतला। आता मी हे आईस्क्रीम खाण घ्या। अजून हे थोडे घट्ट आसा। हे बघ, ह्या प्रकार खाण घेवचे आईस्क्रीम। आता हे आईस्क्रीम 2 कप खाण घेतले आणि तेजे वेल्यान हांवें थोडे पिस्ता आणि बदामाचे तुकडे घालून घेतला। हे घाण जाला बी चलता, पण इले बरे दिसू जा म्हण हांवें हेजे वेल्यान बदामाचे आणि पिस्ता तुकडे घालून घेतला। आणि हे व्हिडिओ पळयल्या बद्दल तुमगेल धन्यवाद।